अपमाद वर्गातली पुढची गाथा. धम्मपदातली 26वी गाथा. आणि अपमाद वर्गातली पुढची म्हणजे किती 6वी गाथा. पमादम् अनुयुञ्जन्ति बाला दुम्मेधिनो जना अपमादं च मेधावी धनं सेठं वरक्षति. पमादम पमादं अनुयुंजन्ति बाला, म्हणजे जे लोक बाल असतात. बाल म्हणजे मूर्ख. बाल म्हणजे अज्ञानी. बाल म्हणजे अज्ञानी. अज्ञानी लोक हे अ, प्रमाद प्रमादामध्ये गुरफटतात. प्रमादामध्ये प्रमादामध्ये व्यस्त असतात. प्रमादामध्ये हरवतात. प्रमादामध्ये रंगून जातात, असा त्याचा अर्थ आहे. आता प्रमाद जो आहे ना, हा अजून एक जे हिंदी धम्मपद आहे त्याच्यामध्ये एक चांगला अर्थ दिलाय. प्रमादाचे प्रमाद म्हणजे एक सिंपल गोष्ट, म्हणजे मिस्टेक करणे. पण मिस्टेक म्हणजे चूक करणे. तर चूक कशामुळे घडते? ते प्रमादामुळे. प्रमाद म्हणजे चूक, आणि प्रमाद म्हणजे बेसावध अवस्था आहे, जे याला आपण अजागृत अवस्था म्हणतो. सती नसलेली अवस्था, बेसावध अवस्था. लापरवाही म्हणजे बेपर्वा, म्हणजे पर्वा करत नाही तो. त्याच्यामुळे प्रमाद घडतात. त्यानंतर सुस्ती आहे. प्रमाद म्हणजे सुस्ती पण आहे. प्रमाद आळस आहे. तंद्रा आहे, तंद्री. आणि मदहोश अवस्था आहे. होश गेलेला आहे, शुद्धी गेलेली आहे, म्हणजे जागृती हरवलेली आहे. त्याच्यामुळे प्रमाद घडतो. हे प्रमादाचे अर्थ नाही, त्याच्यामुळे प्रमाद घडतो. त्यानंतर प्रमादाचा अर्थ जीवनातल्या सत्याला न जाणणे, असा पण केलेला आहे. आणि त्याच्या विरुद्ध अप्रमाद आहे. सावधानता आहे, जागृती आहे. तर अप्रमाद, जे जे हम्म. बाल असतात, जे अजागृत असतात, जे भानावर नसतात, जे बेपर्वा असतात, ते प्रमादात रंगतात, अजागृतीमध्ये रंगतात. कारण कळतच नाही, समजतच नाही. बाल म्हणजे अविद्या आहे, अज्ञान आहे, कळतच नाही, लक्षातच येत नाही. आणि त्याच्यामुळे ते रमतात त्याच्यामध्ये. जसा एखादा झिंगलेला माणूस असतो, झिंगलेला दारू पिलेला माणूस असतो, त्याला कळतच नाही तो काय बोलतो, काय करतो, कसा चालतो. खूप जास्त चढलेली असेल तर कुठं जातो. तर अशी झिंगलेली अवस्था आहे, ती नशेतली अवस्था आहे एक प्रकारे. म्हणजे त्याला, आता इथे ऍक्च्युअली नशेतली अवस्था नाही, परंतु अनकॉन्शियस माइंड, अजागृत मन, जे जन्माबरोबरच आपल्याबरोबर आलेलं आहे. आणि त्याला अजागृत मनाला जागृत करण्यासाठी जर प्रयत्न केले नाही, तर ते तसंच राहतंय आणि तसंच आपल्याकडून चुका घडवून आणतं ते. आपल्याकडून बेसावध बेसावध अवस्थेमध्ये आपल्याकडून मिस्टेक्स घडून आणतं, चुका घडून आणतं, दुराचरण घडून आणतं. म्हणजे शिलाचरण करू देत नाही. शिलाचरण तर अशा माणसाकडून होऊ शकत नाही. तर त्याला बाल असं म्हटलेलं आहे. आणि दुर्मेध काल आपण मेधावी म्हणजे समजदार असा अर्थ पाहिला. तर दुर्मेध म्हणजे जो मेधावी, ज्याच्यामध्ये मेधा नाही, म्हणजे प्रज्ञा नाही, समज नाही, अंडरस्टँडिंग नाही, असे लोक. दुम्मेधुनो दुम्मेधिनो जना. असे मूर्ख लोक प्रमादामध्ये आनंद मानतात. तर त्याच्या उलट जो मेधावी असतो,
जो प्रज्ञावान असतो, जो प्रबुद्ध असतो, तो जागृतीमध्ये, जागृतीचं धनं सेठ्ठं रखती, एखादं श्रेष्ठ धनासारखं तो समजदार मनुष्य जागृतीचं रक्षण करतो. म्हणजे जागृतीचा तो हम्म, विकास करतो क्रमाक्रमानं आणि त्याचं रक्षण करतो. तर फार इंटरेस्टिंग गाथा आहे आणि समजायला सोपी आहे. आणि प्रॅक्टिस केली, अं, सतीची जागृतीची भानावर येण्याची प्रॅक्टिस केली की मग याचा अर्थ आणखीन आपल्या लक्षात येतो. आणि एक महत्वाची गोष्ट इथं सांगितलेली आहे की जागृती हे एखाद्या धनासारखे आपण त्याचे रक्षण करावं. कारण ही सती जागृती जी आहे, अप्रमादाची जी अवस्था आहे, हे आपल्याकडून अनेक चांगल्या गोष्टी करून घेते आपोआपच. त्याचा परिणामच सदाचरण आहे, त्याचा परिणामच शिलाचरण आहे. म्हणून जागृती सती महत्वाची आहे, म्हणजे सतीपठ्ठान महत्वाचा आहे. म्हणून कनेक्ट व्हा असं म्हटलेलं आहे, स्वतःमध्ये उतरा असं म्हटलेलं आहे. कायेमध्ये उतरा, कायेचं भान ठेवा, जाणीवांचं भान ठेवा, चित्ताचं भान ठेवा, विचार प्रक्रियेचं भान ठेवा, इंद्रियांचं भान ठेवा. म्हणजे डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा, म्हणजे संपूर्ण जीवनाचं भान ठेवा. त्याच्यामध्ये अप्रमादात राहायचं म्हटलेलं आहे. ते एखाद्या धनासारखं आहे. अप्रमादामुळे आपल्याला आपल्याला अं, ज्या अनेक गोष्टींचा लाभ होतो, त्यात एक मुख्य गोष्ट म्हणजे आपण हळूहळू तणावातून, प्रेशरमधून, दुःखातून, यातनातून, विचलनातून, भयातून हळूहळू मुक्त होत जातो. आता धनाची उपमा दिली त्याला, तर धन कशासाठी असतं? धन हे आपल्याला सुरक्षिततेसाठी पाहिजे असतं. परंतु धनामुळे तात्पुरती सुरक्षितता मिळते, पण कायमची सुरक्षितता मिळत नाही. म्हणजे अप्रमाद जागृती जी आहे त्याला श्रेष्ठ धन म्हटलेलं आहे. धनं श्रेष्ठं, श्रेष्ठ धन आहे, सर्वोच्च धन आहे. जसं एक मागे आपण एक गाथा पाहिली, संतुष्टी परमं धनं, आरोग्य परमा लाभा, संतुष्टी परमं धनं, विश्वास परमा याती, निपानं परमं सुखं. तर आरोग्य हे सर्वश्रेष्ठ हा लाभ आहे, सर्वोच्च लाभ आहे. आपल्याला काय मिळतं, काय लाभ होतो जीवनामध्ये तो नाही महत्वाचा, पण आपलं आरोग्य जर चांगलं असेल तर तो आपल्यासाठी सर्वोच्च लाभ आहे. कारण लाभ जरी मिळाला पण आरोग्य नीट नसलं तर त्या लाभाचाही आपल्याला उपभोग घेता येत नाही. त्यामुळे आरोग्य महत्वाचं आहे, है ना. अं, आपल्याला आपल्याकडं आपल्याला म्हणजे समजा आपल्याकडं वाचनाचं ज्ञान आहे पण डोळेच नीट नाहीत. आपल्याला सुरांचं ज्ञान आहे पण कानच नीट नाहीत. तर आपल्याला ज्या गोष्टी लाभदायक आहेत त्या लाभाचा पण उपभोग आपल्याला, आपले इंद्रिय चांगले असतील आणि आपलं आरोग्य चांगलं असेल तर लाभाचा आपल्याला उपयोग होतो. नाहीतर लाभाचा काही उपयोग. म्हणून आरोग्यम परमा लाभा म्हटलेला आहे, तोच सर्वश्रेष्ठ लाभ आहे. तसं संतुष्टी परमं धनं, जी संतुष्टी आणि जी काय म्हणतात, जिथं इच्छा आकांक्षांची, लोभ द्वेषाची पळापळ नाही, धावपळ नाही, तिथं संतुष्ट चित्त आहे. आणि संतुष्टी परमं धनं, ते पण एखाद्या सर्वश्रेष्ठ धनासारखं आहे. आणि हे सगळं अप्रमादामुळे, जागृतीमुळेच मिळतं. म्हणून ते एखाद्या धनासारखं आपण त्याचं रक्षण केलं पाहिजे. आणि मेधावी मनुष्य, समजदार मनुष्य त्याचं धनासारखं रक्षण करतो, अशी ही गाथा आपल्याला या ठिकाणी सांगते. तर स्पष्ट आहे याचा अर्थ. याच्यावर आणखीन काही चर्चा करायची असेल तर आता मला वाटतं, मला काल एक थोडंसं असं जाणवलं का मी जास्त जर सांगत राहिलो तर मग तुमच्याकडून काही मुद्दे येत नाहीत किंवा काही प्रश्न येत नाहीत किंवा चर्चेला
चर्चेला मुद्दे तुमच्याकडून पण पाहिजेत काही. सगळं कारण हे समजतंय, तुम्हाला पण समजतं, किंवा जे लोक प्रॅक्टिस करत असतील त्यांच्या हे लक्षात येतं की ही सती जागृती अपमाद आता काय आहे, भानावर असणं म्हणजे काय, कायेचं भान असणं म्हणजे काय, आणि जाणीवा चित्त वगैरे याचं भान असणं म्हणजे काय, भानावर राहून बोलणं चालणं म्हणजे काय, याचं थोडंसं किंवा पुष्कळसं आकलन पुष्कळ लोकांना झालेलं आहे. तर आपापले अनुभव काय बोलण्यासारखे असतील किंवा काय सांगण्यासारखं असेल तर सांगावं. नाहीतर मग पुढची गाथा घेतो मी. पुढची गाथा याच्यासार हे सगळे इंटरकनेक्टेड गाथा आहेत. एकच गोष्ट परत परत सांगितलेली आहे, परंतु त्याच्यामध्ये काही स्टेप्स आहेत, काही टप्पे आहेत. हे सगळं सांगितल्यानंतर पुढची गाथा जी सांगते ती मला वाटतं हरकत नाही त्याच्यामध्ये उतरायला, कारण ती कनेक्टेड गाथा आहे. त्याला आपल्याला वेगळं वाचन करण्याची पण गरज राहत नाही. तर पुढची गाथा जी आहे ती 7वी गाथा आहे. मा मा पमाद मनुयुंजेथ मा कामरती संथवं अपमत्तो हि झायंतो पप्पोति विपुलं सुखं. त्याच्यात असं म्हटलेलं आहे की मा म्हणजे नको ना, करू नका. मा पमाद मनोंजयंथ, जर प्रमादाने एवढं एवढं काही जर तोटा होतो, प्रमादामध्ये जर एवढं काही आपल्याला सगळं हरवतंय, आपलं धन जातंय एखादं, तर आपल्याला जागृत राहण्याचाच आपण अभ्यास केला पाहिजे. म्हणून प्रमादात राहू नका, म्हणजे अजागृतीमध्ये राहू नका. सती सती पासून दूर राहू नका. नका नको, मा म्हणजे नको, नाही नका, नकारार्थी हे आहे तो शब्द आहे की मा पमाद म्हणजे प्रमादामध्ये रमू नका, गाफील अवस्थेत रमू नका, अजागृतीमध्ये रमू नका असं म्हटलेलं आहे. किंवा मा कामरती संथवंग, किंवा काम म्हणजे इंद्रिय तृष्णेच्या अं, क्रीडेमध्ये लिप्त राहू नका असं म्हटलेलं आहे. त्याच्यामध्ये रमू नका. कारण इंद्रिय इंद्रिय जर संयमित नसतील, इंद्रिय जर भानावर नसतील, तर मग म्हणजेच मन भानावर नसेल, चित्त भानावर नसेल, तर मग इंद्रिय रमतात. इंद्रिय कशातही रमतात मग. त्यांना कशाच्या, डोळ्यांना कशाचाही लोभ असतो, कानांना कशाचाही म्हणजे ध्वनींचा, आवाजांचा त्यांना लोभ असतो, डोळ्यांना दृश्यांचा लोभ असतो, आणि नाकाला गंधाचा लोभ असतो, जिभेला चवीचा लोभ असतो, आणि त्वचेला स्पर्शांचा लोभ असतो. त्याच्यामुळे ही इंद्रिय गाफील अवस्थेमध्ये कशातही रमतात. म्हणून इथं म्हटलेलं आहे मा कामरती संधवंग, संथवंग, त्याच्यामध्ये रमू नका. अं, लिप्त होणे, संथव म्हणजे रत म्हणजे लिप्त होणे. संथवंग संथवंगचा अर्थ इथं मला सापडत नाही, पण कामक्रीडेमध्ये किंवा इंद्रिय तृष्णेमध्ये लिप्त राहू नका, रमू नका, म्हणजे त्याचं भान ठेवा. अप्रमादामध्ये अप्रमादाकडे लक्ष ठेवा, ध्यान ठेवा. अपमत्तो ही ध्यायंतो, अपमादावर, जागृतीवर ध्यान ठेवा. जागृत राहण्याकडे लक्ष ठेवा, म्हणजे सती पठाण, सतीवर लक्ष ठेवा. ध्यान करायचंच असेल तर सतीवर ठेवा. पण सती ही एक गोष्ट नाही, ती संपूर्ण अस्तित्वाची सती आहे, अस्तित्वाचं भान आहे. त्यामुळे ती एक गोष्ट नाही. त्यामुळे ध्यान आपल्याला जे वाटतं आपण एकाग्रतेसाठी नाही,
तसं ध्यानाचा अर्थ जर भान घेतला तर मग ध्यान हे ठीक आहे. परंतु ध्यान हे बऱ्याचदा एकाग्रतेसाठी केलं जातं. म्हणून सती जागृती वेगळी आणि ध्यान वेगळं. तर ठेवायचंच असेल ध्यान तर जागृतीवर लक्ष ठेवा असं म्हटलेलं आहे. आणि जो हे करतो त्याला पप्पोती प्राप्त होतं. काय? विपुलं सुखं, म्हणजे विपुल सुख म्हणजे अं, मुबलक. विपुल म्हणजे खूप. विपुल सुख मिळतं त्याला, म्हणजे जो जागृत असतो त्याला विपुल सुख मिळतं, भरपूर जे पाहिजे ते मिळतं. तर फार सरळ सरळ अर्थ आहे याचा. म्हणून प्रमाद करू नका. अपने आप को प्रमाद में मत जोडो. प्रमादाशी आपलं प्रमादात राहू नका, प्रमादात रमू नका. आणि कामरतीमध्ये म्हणजे इंद्रिय सुखामध्ये लिप्त राहू नका. कामभोगामध्ये लिप्त राहू नका, फसू नका त्याच्यामध्ये, मत फसू. मला वाटतं हा संथवंग म्हणजे त्याच्यामध्ये फसणे, त्याच्यामध्ये अडकणे, त्याच्यामध्ये अडकू नका. आणि जो व्यक्ती प्रमादरहित प्रमादरहित असतो तो सुख प्राप्त करतो. आणि सुख ज्याला सर्वोच्च सुख आहे त्याला निर्वाण म्हटलेलं आहे किंवा निब्बाण म्हटलेलं आहे, बुद्धत्व म्हटलेलं आहे. पुढची गाथा पण आपण त्याच्याशी कनेक्टेड असल्यामुळे लगेच घेतलेली आहे. तर मला वाटतं मी या ठिकाणी थांबतो. आणि तुमच्यासाठी काही गोष्टी असतील तुम्हाला सांगण्यासारख्या. हे मला कालपासनं जास्त जाणवायला लागलं काय, एकतर्फी जास्त बोलल्यामुळे काही लोकांना बोलायची संधी मिळत नाही. हं. तर त्याचा हं. त्याचा देखील परिणाम इतरांवर होत असतो, हे माझ्या काही दिवसापासून आता लक्षात येऊ लागलेलं आहे. कालच्या माझ्या लोकांमध्ये बोलण्यामध्ये, श्रद्धांजली सभेमध्ये बोलण्यामध्ये इतकी लोक माझ्या जवळ आली, म्हणा तुम्ही जे बोललात ना इतकं मनाला भिडलं. तर मला खूप समाधान वाटलं की अशी गोष्ट आता प्रचार प्रसारामध्ये पोहोचवली पाहिजे. दानके सर, हा कसबे, बोला. विशाल, बोला. दानके सर. हा सर, मी ऐकतोय पण कालचं पण सत्र छान झालं होते. हं. आणि आजचं म्हणजे कसं, मला एक आपल्या काय म्हणतात की आरोग्य परमलाभ, संतुष्ट परमधन. हं. तर हे संतुष्ट परमधन हे मला वाटते मी अंगीकार असं दिसतो मला. कारण नेहमीच मी साधारणतः असं त्या याच्यामध्ये राहत नाही. पण आरोग्य परमलाभा याच्यामध्ये मात्र अडचणी आहेत. आणि त्या अडचणी काय एकाएकी सॉल्व्ह होणार नाही. आणि जर जागृतीच्या मार्गाने जर आपण याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रयत्न केला तर मला वाटते हे अशक्य असं काही नाही त्याच्यामध्ये. आणि कधी कधी असं होतंय की म्हणजे पठार अवस्था म्हणतो आपण त्याला. हो, म्हणजे हो. हा, तर असं होतं काही वेळा, असं काही हे नाही. म्हणजे तुम्ही मगाशी जे आपलं जे खेद थोडंसं व्यक्त केलं ते याच्यामध्ये, पण असं काही नाही, आम्ही ऐकतोय. आणि आम्ही योग्य असं त्याच्यामधून हा. म्हणजे मार्ग आता तोच आहे. मार्ग काही ते तो हे होणार नाही. पण कधी कधी होतंय, कारण मन हे विचलन होणारी एक गोष्ट आहे. हा, ती बाब आहे आणि ह्या गोष्टी चालूच राहणार. तर आम्ही ऐकतो सर, मनापासून ऐकतो. हा. हा. आणि जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न करतो, त्या हा. मार्गाने जाण्याचा हा. प्रयत्न करतो. हा. 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 थोडंसं आरोग्याबाबत आपण थोडंसं दोन गोष्टी बोलतो मी. एक तर आरोग्य चांगलं असेल तर तो आपल्याला लाभ आहे. खरं आहे, खरं आहे. हा, म्हणजे सरळ आपलं जीवन, आणि विशेषतः जो ह्या मार्गावर आहे त्याला हा. आरोग्य चांगलं असेल तर त्याचे प्रयत्न सरळ सरळ चालतात मग.
आता काल तुम्हाला सांगतोय, काल मी दिवसभर सर्दीने इतकं व्याकुळ झालो होतो. हा आणि शेवटी मला नाईलाज तो गोळी घ्यावीच लागली. रात्रीला मग 11:30 दरम्यान गोळी घेतली. हा आज मी व्यवस्थित बसलोय आपल्या समोर. हा 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 तर सांगायचंय की हे याच्यात काही असं हे नाही, हे नाही चालू राहणार आहे. चालू राहणार. पण आता आपण जास्तीत जास्त सर्दी हा, सारखा आजार आता छोटा आहे समजा. एखादी गोळी हा, घेतली आणि झोपून गेलो तर ते हा, छोटा आहे, परंतु कधी कधी जो मोठा मोठा जो आजार असतो मोठा, हा, म्हणजे समजा आता काहींना समजा आता काहींना हाय बीपी असतो किंवा काहींना अटॅक येऊन गेलेले आहेत, काहींना आणखीन काही आजार आहेत, विस्मृतीचे आजार आहेत किंवा काही पोटाचे विकार आहेत, म्हणजे जे जिथं सतत दुखत असतं, हो, चालू ते असतं. सातत्याने यातना असतात, तर तिथं आपली खरी कोंडी होते. तेच ना. का कारण त्या आरोग्याचा लाभ आपल्याला नसल्यामुळं काय होतं, आपलं सगळं लक्ष त्या याच्याकडेच असतंय, आपलं यातनांकडेच असतंय. तर तिथं खरी परीक्षा असते. तर छोटे मोठे दुखणं हे माणूस सहन करू शकतो किंवा त्याच्यावर आपला छोटासा उपचार करून गोळी घेऊन तो असं पुल ऑन करतो, म्हणजे पुढे जाऊ शकतो. पण काही जे आजार असतात ते काय म्हणतात, तो म्हणजे बांधून टाकतो, तो बंदिस्त करतो काही माणसांना. अपंगत्व असेल अपंगत्व असेल किंवा मोठाले आजार असतील. म्हणजे आता इथं असं आहेत, आता काही लोक मला माहिती आहे तिथले, त्यांना त्यांच्या त्यांच्या यातना आहेत, काही आजार आहेत. आणि इथं इथं आपली खरी परीक्षा असते. आता इथं काय करायचं? आरोग्याचा लाभ आपल्याला नाही, पूर्ण आरोग्याचा लाभ आपल्याला नाही, काही ना काही दुखणं आहे. तर आता इथं काय करायचं? इथं त्याच्यातून मोकळं कसं राहायचं? ही खरी परीक्षा असते. आणि ती परीक्षा, ती पण सतीनं त्याच्यावर उपाय निघतो. तो असा दिसतोय मला की जीवनाचं स्वरूपच असं आहे. हं. सत्य स्वीकारा. हा, ते जीवनाचं स्वरूपच असं आहे. हे जे असंच आहे ते तसं नको असं म्हणणं म्हणजे जास्त त्रास होतो. तेच सत्य स्वीकारायचे, पुढे जायचं. हो. नाही तर मग काय होतं, आजार आहे हे जरी सत्य असलं तर आजार असणारच आहे आणि असतोच कोणत्या ना कोणत्या रूपात. खरं. आणि जरी काही आजार आत्ता नसतील तर ते नंतर उद्भवू शकतात. आज आपण तरुण आहोत, उद्या म्हातारे होऊ शकतो. मग म्हातारपणात अनेक व्याधी, अनेक आजार निर्माण होतात. काही होतंय. माझ्या वडिलांचं विधान मला फार नेहमी आठवतं. त्यांच्या साधारण 90-91 वय होतं त्यांचं जेव्हा गेले तेव्हा. पण शेवटी शेवटी ती गलित गात्र अवस्था होती त्यांची. म्हणजे खरं. असे लक्षातही राहत नसायचं, कोण आलं कोण गेलं, मध्येच आठवायचं काहीतरी. त्यांना आपण कुठे आहोत, म्हणजे आता आम्ही नगरमध्ये शहरामध्ये आहोत आता. इथं 67 साली आलो. हं. वडील अ, वडील आता 2007-8च्या दरम्यान गेले. तोपर्यंत आम्ही म्हणजे शहरातच राहतोय 67 पासून. आणि शेवटी शेवटी त्यांना ते म्हणायचे, आता कधी जाणार आपण आपल्या गावी? तर म्हटलं आता आलोय, सोडलं गाव म्हटलं. तुम्ही तुम्ही सोडून आला तिकडे गाव. तर त्यांना काहीच कळत नसायचं. हं. विस्फूर्ती. काय करणार, कोण घरी कोणी आलं गेलं तर त्यांना ते बोलायचे त्यांच्याशी. पण ते गेल्यावर म्हणायचे, हे कोण होते हे? हं. आणि ते घरात नातेवाईक असायचे किंवा परिचित लोक असायचे. बोललो त्यांच्याशी, पण कोण होतं, मी कोणाशी बोललो म्हणे. अशी अवस्था त्यांची उतारवयात झाली होती.
त्याच्या आधी त्यांना जर विचारलं, गुरुजी कशी काय तब्येत? आता काय तब्येत? काही ना काही होतच राहतं म्हणे. हम्म. तर काय काय होतं, काय काय सांगायचं म्हणे. काही ना काही होतच राहतं. आणि तो तर समजदारपणा त्यांना होता तो. तर हा जो समजदारपणा, ह्याला म्हणजे ही समजदारी जी असते, मेधावी अवस्था, ही हा सुज्ञपणा, हा समंजस बनवतो माणसाला. आणि मग तुमचे आजार आजार मला आजार झाला असं नाही, ते अशी भावना नसते. असं नाही वाटत मला आजार झाला. आजार झाला, तो ज्याला ज्याला व्हायचा त्याला झाला, त्याच्यात तो अडकून नाही पडत. तर हा एक फार मोठा म्हणजे लाभ आहे ह्या प्रॅक्टिसचा. बाबासाहेब पण शेवटी शेवटी खूप म्हणजे संतुष्ट अवस्थेत ते राहायचे. म्हणजे आजाराने त्यांचं शरीर पोखरलं होतं, परंतु त्यांचं मन नाही पोखरलं. म्हणून आजारी अवस्थेत त्यांनी ते शेवटची जी काही कामं आहेत, ग्रंथ सुद्धा, बुद्धाने त्यांचा धम्म पण ही काही सामान्य नॉर्मल त्यांचं हे नव्हतं आरोग्य. पण त्यांनी त्यांच्या मनाचा हुरूप तो आजार काढू शकला नाही, हिरावून घेऊ शकला नाही. तर हा धम्माच्या प्रॅक्टिसचा परिणाम आहे. हेच आपल्याला पाहिजे. बाकी काय व्हायचं असेल जीवनात ते होणारच आहे. आणि सगळं व्यवस्थित चाललं तरी शेवटी मृत्यू हा ठरलेला आहे. ते काही सोडलं. हा, काही काही करा त्याच्यात तुम्ही, किती आरोग्य हा, असा आणि किती असा, शेवटी तुम्ही भेटेल. अं, वय वाढणं आणि खंगून खंगून जाणं. कारण ज्या इच्छा आकांक्षा तृष्णांना ह्या शरीरामध्ये जगायचंय, त्यांना जर तिथं जगता येत नसेल तर त्या कशाला थांबतील आणि कशाला, त्या कशाला, त्यांचं मग ते सोडून देतात, त्या सोडून जातात. म्हणजे पाहायची इच्छा आहे आणि दिसत नाही, आणि ऐकायची इच्छा आहे आणि कान व्यवस्थित नाही, आणि मेमरी व्यवस्थित नाही, काहीतरी आठवायचं आणि आठवतच नाही, कुठेतरी जायचंय पण चालता येत नाही, चाललं तर नीट चालता येत नाही, पुन्हा कुठे जायचं ते आठवत नाही. तर काय म्हणजे शेवटी आपल्या मनातल्या ज्या इच्छा आकांक्षा तृष्णा असतात, तर ते जणू काही असं आहे की ह्याचा काय उपयोग नाही आपल्याला आता, ह्याचा मला काही उपयोग नाही. आणि जागृत समजदार माणूस ते पण पाहतो की ठीक आहे, मलाही माहित नव्हतं मी इथं का आहे. जन्म आठवत नाही, जसा मृत्यू माहिती नाही, आणि दोन्हींच्या मधलं हे जीवन आहे असंच गाफील अवस्थेत गेलं तर जेव्हा जाग येते तेव्हा कळतं ठीक आहे. आपलं आयुष्य तर अज्ञानामध्येच जास्त जातं. अविद्येमध्ये जास्त असतं. हा. आणि आता हे शेवटी शेवटी ते, अविद्या असं वाटतं की अविद्येमध्ये असतं, आणि अविद्या कमी करायचं माहिती नसतं. हा. अविद्येचं रूपांतर विद्येमध्ये, अजागृतीचं रूपांतर जागृतीमध्ये, अनकॉन्शियस माइंडचं रूपांतर कॉन्शियस मध्ये करणं हीच कला आहे खरी. हम्म. ही साधन आहे. हे ज्याला समजते तो जीवनामध्ये अडकून पडत नाही. जीवनमुक्त म्हटलं त्याला. अर्थात म्हणजे काय, जीवनमुक्त, जीवनाचा गुलाम नाही तो. कारण जीवन मी ठरवून आलेलोच नाही ना, ठरवून अस्तित्वात आलंच नाही ते. झालं, इट हॅपन, घडलं ते, मला माहित नाही का. ते नंतर कळतं हे इच्छा तृष्णा हे याचं कारण आहे, भव.
सगळं बनण्याचं कारण ही तृष्णा आहे. आणि तृष्णेचं कारण अज्ञान आहे, अविद्या आहे. आणि अविद्या म्हणजे गाफील अवस्था आहे, प्रमादातली अवस्था आहे, सती नसलेली अवस्था आहे. आणि त्यामुळे हे जीवनचक्र त्याच्यावरच चाललंय सगळं हे. म्हणून जीवनमुक्त, जिवंत असतानाच जीवनमुक्त होणं म्हणजे म्हणजे काही नाही करायचं ऍक्च्युली. तृष्णामुक्तीची अवस्था म्हणजे काही करायची अवस्था नाही. फक्त भानावर येण्याची गरज आहे. बोध होण्याची गरज आहे. बोधी ती मिळाली म्हणजे बुद्ध झालो की दुःख संपलं. बुद्धाला 35व्या वर्षी मिळालं ते. तसं आपल्याला फार लेट होत आहे. आणि आता लेट होत आहे म्हणजे माहिती नाही ते. पण एक दिसतं ते, मार्ग लक्षात येतो. अरे हा, हे असं असं आहे. परंतु आपण अडकलेलेच इतके आहोत की सुटणं तेवढंच अवघड आहे ना. जंगलात हरवलो तर आता ते जंगलातून रस्ता काढणं हे फार पेशन्स आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. ते सरळ आहे पण सोपं नाही. सोपं 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 पण आहे, पण समजायला, पण प्रॅक्टिकली डिफिकल्ट आहे. कारण तिथे वाट वाट दिसली पाहिजे, दृष्टी, सम्यक दृष्टी. वाट दिसली तर मग ते पुढचा मार्ग दिसतो बरोबर. म्हणून ते सतत आपली जागृतीची जी बॅटरी आहे, म्हणजे प्रकाश, तो सतत ऑन पाहिजे. म्हणून सावधान. तर जीवात जीव आहे तोपर्यंत करूया प्रयत्न. करायला पाहिजे. हे सगळ्यात मोठं कर्तव्य तर मला हेच दिसतंय, दुसरं काही. बाकीचं चाललेलंच आहे, व्यवहार चालूच आहे. भूक लागली तर तुम्ही खाणारच, आणि खायचं म्हणून कमावणारच. कमवायचं म्हणून काम करणारच. काम केल्यावर रिटायर कधीतरी होणारच. त्याच्यातून पेन्शन मिळाली तर ठीक आहे, नाही तर बिगर पेन्शनचं कसं तरी जगणारच. हे चालूच आहे. तिथं व्यवहार तुम्हाला ढकलतो पुढं. हॅलो. हा बोला, साळवे सर. मग मला कोणीतरी आडवत जा मध्ये असा. फार वाट नका पाहतो. बोला बोला. आवाज येतो माझा ना? हा, या आवाज येतो, परंतु काहीतरी गडबड आहे नेटमध्ये. बोला, पण बोला. हा, मग ते कारण बोलण्याच्या योगात असं बोललं गेलं की इच्छा आकांक्षा या शरीराला सोडून जातात. हॅलो. हॅलो, येतो ना? हा, स्पष्ट येत नाही म्हणून मी थोडंसं इतरांना म्यूट केलं, पण तुमचं तिकडेच गडबड आहे काहीतरी. बोला, पण बोलत राहा. त्याच्यातून आम्ही तुमचं ऐकायचा प्रयत्न करूया. बोला. हा, मग असं म्हणजे बोलण्याच्या योगात असं विषय झाला की आपल्या ज्या इच्छा आकांक्षा ज्या आहेत त्या या थोडा शरीराला माईक 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 जवळ धरा बरं जरा. हॅलो. माईक जवळ धरा. हॅलो. हॅलो, येतो आवाज? हा, माईक जवळ धरा. हा. येतो ना आवाज? हा, हॅलो. बोला बोला बोला, बोलत राहा. हा, मग बोलण्याच्या योगात असं बोलण्यात आलं की म्हणजे झाला विषय तसं की इच्छा आकांक्षा आपल्या या शरीराला सोडून जातात कारण ते शरीर त्या पात्रतेचं राहत नाही. तर म्हणजे मला तर म्हणजे असं वाटतं की इच्छा आकांक्षा तशाच राहतात. ते म्हणजे शरीराला सोडून जात नाही, फक्त ते शरीर त्या पात्रतेचं राहत नाही. समजा त्या एखादा व्यक्ती आहे, तर समजा त्याला फुटाणे खाण्याची इच्छा आहे आणि दात तर पडलेले आहेत. त्याचा त्याला त्रास होतो की बाबा माझे दात पडले आणि मला तर फुटाणे मी खाऊ शकत नाही. म्हणजे इच्छा आकांक्षा तशाच राहतात आणि शरीर त्या पात्रतेचं नसल्यामुळे त्या व्यक्तीला त्रास होतो असं. कारण इच्छा आकांक्षा जर शरीराला सोडून जात असत्या नाही, आपलं काम दात चांगले नाही, याचा नाही त्रास होत. हा. त्याची इच्छेला खाण्याची इच्छा आहे. इच्छा ही इच्छेला दात पाहिजेत.
आणि तिला ते नाही नाही करता येत म्हणून ती नाराज असते. ऍक्च्युली इच्छा नाराज असते, चित्त नाराज असतं. कारण इच्छा आकांक्षाचं सोडून गेल्यास त्याचं आपलं काम उलट सोयीचं झालं असतं. आपलं काय नाही, ते कार्यकारण भाव आहे तो. बोला, तर्क तर्क लावायचा प्रयत्न करा, काय काय बघा काय सापडतं. शेवटी शेवटी तेच आपल्या हातात असतं, तर्क लावायचा. तर ते उत्तर त्याचं असं पण आहे की धम्म हा अतक्क वचर आहे. हा तर्कानं समजतच नाही तो. तो सतीला समजतो. सतीमध्ये तर्क नाही चालत. तर्काची पण सती असते, विचारांची सती असते. विचारांनी विचारांचा प्रश्न नाही सुटत. विचारांचं पण भान पाहिजे. कारण विचार जर भानावर नसतील तर ते काही विचार चालतात. चित्त भानावर नसेल तर त्याच्यात काही इमोशन्स तयार होतात. त्याच्यात तेच इच्छा, आकांक्षा, तृष्णा. तर्काने तात्पुरता आराम मिळतो. हा. तर्कामुळे तात्पुरता आराम मिळतो. तात्पुरता. तात्पुरतं समाधान होतं. कशामुळे? तर्क लावल्यामुळे. तर्क लावण्यामुळे तर्क हा प्रयत्न आहे. तर्क हा प्रश्न सोडवण्यासाठी तर्क चालतो ना. विचार विचार का चालतो? काहीतरी विषय आहे म्हणून विचार चालतो. तर्क हा काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणून तर्क चालतात. म्हणजे दुःख आहे म्हणून तर्क चाललाय. काहीतरी विस्कळीतपणा आहे, काहीतरी कमतरता आहे, म्हणजे तृष्णा आहे म्हणून तर्क चालतो. तृष्णेमुळे तर्क चालतो, पण तृष्णा का आहे हे तर्काला नाही कळू शकत. चित्त चित्तामुळे तर्क चालतो, पण तर्काला चित्त नाही कळत. ते सतीलाच कळतं. ती वेगळंच अंग, वेगळाच गुणधर्म माणसामध्ये आलेला आहे तो उत्क्रांतीमध्ये, असं एक वाटतंय. बुद्धाला जे लक्षात आलं शेवटी ते हे आहे की नाही गड्या, हे हे नुसतं तर्क लावून आणि इच्छा आकांक्षाप्रमाणे वागून, म्हणजे पाहिजेची पण तृष्णा, नको त्याची पण तृष्णा, लोभ आणि द्वेष दोन्ही पण ते एकच आहे. म्हणजे जे पाहिजे त्याचा लोभ आहे, आणि नाही पाहिजे याचा पण याचा द्वेष आहे. पण नाही पाहिजे हे पण काहीतरी पाहिजेच आहे. म्हणजे वॉन्ट्स, इच्छा, तृष्णा ज्या आहेत त्याची एक बाजू ही आहे, दुसरी बाजू ती आहे, पण एकच आहे ते. जिथं काहीतरी पाहिजे तिथं काहीतरी नाही पाहिजे हे आहे. जिथं काहीतरी नाही पाहिजे तिथं काहीतरी पाहिजे हे आहे. सापेक्षता आहे, सापेक्षतावाद. म्हणजे प्रकाश आणि अंधार एकच आहे. तसंच प्रकाश आहे आपण काय म्हणतो जिथं अंधार नाही, आणि अंधार आहे तिथं आपण म्हणतो प्रकाश नाही. म्हणजे प्रकाश आणि अंधार एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. हे नाही म्हणून ते आहे, आणि ते नाही ते आहे म्हणून हे नाही. तसं दुःख आणि दुःखमुक्ती जाग्यावरच आहे, ते तिथंच आहे. फक्त सती पाहते की हा धम्म आहे, हे सत्य आहे, दुःख सत्य आहे, हे असंच आहे. द वे इट इज, हे असंच चालतंय, हे असंच आहे, हे असंच आहे, हे लक्षात आल्यावर नाही ते तसं नको असं नाही म्हणत. तर मग एकदम काय एकदम होती काहीतरी आहे. त्या दिवशी मी गेलो होतो तिथे. काहीतरी गडबड आहे आज तुमच्या ह्याच्यामध्ये. नाही, हं? आवाज नाही येत ना. आणि घरामध्ये काहीतरी नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे, आणि आवाज पण घुमतोय आवाज. हं, घुमतोय आवाज. ओके, उद्या थोडस जागा बदलून उद्या बसायचा प्रयत्न करा, किंवा आत्ता बदलता आली तर बघा. थोडं टेरेसवर जा तुमच्या, जाता आलं तर. नाही, इथं आमचं इथं मंदिर आहे ना. आता एकदम क्लिअर आवाज येतो. हो का? हो. तिथे समोर मंदिर आहे ना. हा.
मंदिरात ते काहीतरी रोज स्पीकर लावत असतो, हा. त्याच्यावर चालूच राहतं ते. ओके ओके, ठीक आहे. एकदम समोरच आहे त्या बाहेरच्या. हा हा. आता तुम्ही टेक्निकल फील्ड मधले आहात तर तुम्हीच मार्ग काढू शकता त्यातले. हा. रेडिओ मधले आहात तुम्ही, आकाशवाणीतले, तुम्हाला माहिती आहे. करून बघतो मी एकदा फक्त. हा तर काही फरक पडतो का बघूया. हा. बोला. तर इतर. एक विचारू का? हा, विचारा ना. अं, माझा प्रश्न असा होता सर. हा. अं, आनुवंशिकतेने आपल्याला जे आई वडिलाचे आजार येतात, दमा किंवा आपले बरेचसे आजार, शुगर, आणि माणूस पण तसा हुबेहूब दिसतो आई वडिलासारखा, पण हे तृष्णा, विचार, आकांक्षा हे पण येऊ शकतात का? का नाही येणार त्या? हा. काय येणार नाहीत? बाकी सगळे येतं आणि तेच काय येणार नाही? कारण असं पाहायला भेटतंय, कारण अनुभवलंय स्वतः की बापापेक्षा मुलगा खूपच म्हणजे म्हणजे तसे गुण आलेले असतात त्यांचे वेगळे, पण आजार हो तर ना, मग असतात. ते गुणच आहेत ना. तृष्णा म्हणजे ते गुणच आहे तो एक. मग तृष्णा, विचार, आकांक्षा हा पण जन्म घेता समजा. ते नाही माहिती मला. तिथपर्यंत नाही गेलो मी अजून. गेल्यावर सांगाल तुम्हाला. सध्या जिथपर्यंत पोहोचाय आता तेवढंच विचार करा. आता माझ्या मिसेसला माझ्या आमचे सासरे होते का, ते डॉक्टर म्हणले त्यांचे अनुवंशिक शुगर आली म्हणजे, हम्म. शुगर आणि हे काय, दमा, धाप, आणि बोलणं पण तसंच थोडंफार गुण पण असे, हे मूळ म्हणलं मी. नाही, त्या आजाराची जी कारणं आहेत ना, ती त्या गुणांमध्ये असतात. गुण किंवा अवगुण. आजार आजार नाही आहेत, आजाराची कारण जी आहेत ना, ती पाच सहा होत असतील. मग ते कारण आजार हा परिणाम आहे फक्त. परिणामाचं कारण जे आहे ते काय, आता त्याला जीन्स वगैरे काय म्हणतात, सायन्सच्या भाषेत सव काय म्हणता येईल याला? जेनेटिक्स, हा जेनेटिक्स. जेनेटिकल हे आहे ते. हा. गुण गुण आलेले आहेत ते. आणि त्याच्यात त्या गुणात जर अवगुण असतील तर त्याचा परिणाम हे शुगर, बीपी, बाकीचे आहेत. आपण म्हणतो ते आजार आले. आजार आजार नसतील कारण आजार हा परिणाम आहे. त्याचं कारण येतं त्याच्यात. सर हॅबिट पण असतात ना. त्या पण त्याच्यातूनच असतात ना. हॅबिट म्हणजे तरी काय, चित्तावस्था आहे ना ती. चित्तावर. हॅलो. कारण माझ्या वडिलाचं सर डोकं दुखत होतं, सेम त्या पद्धतीचं माझं डोकं दुखते, त्यामुळे तुमचं पण दुखतं डोकं. सेम तच. हा, पण कारण फरक पडलाय मला. पण डोकं दुखण्याचा जो वडिलांचा जो स्वभाव होता, ज्याच्यामुळे त्यांचं डोकं दुखतं, ते स्वभाव हा. तुमच्यामध्ये तो आलाय म्हणून तुमचं डोकं दुखतं. पण त्यांचं दुखत होतं म्हणून तुमचं दुखतं असं नाही. त्यांच्या स्वभावात. बरोबर. हा. पण त्यांना जर आता तुमच्यासारखी सती सापडली असती, जागृतीचा हा सराव सापडला असता, हम्म. आणि तुमचं जसं डोकं दुखायचं प्रमाण कमी झालं, हा. तसं वडिलांना सापडलं असतं तर वडिलांचंही कमी झालं असतं दुखणं. शेवटी त्यांचं डॉक्टरनं कमी केलं, कायमच राहून गेलं नाही, त्यांचं ते शेवटी. औषधानं ते ते हा. ते कमी म्हणजे कसं आहे की ते कारण जे जे इमोशन्स जे असतात ना, जो स्वभाव म्हणजे आपला, ज्या इच्छा, आकांक्षा, तृष्णा, हे सगळा इमोशन्स आहेत, इच्छा, आकांक्षा. हम्म. तर त्याच्यामुळे ज्या विशिष्ट ग्रंथी स्रवतात, हम्म. केमिकल तयार होतं. ते हम्म. केमिकल रक्तात मिसळल्यामुळे त्याचा जो दुष्परिणाम होतो, त्याच्यावर अँटी केमिकल देतात. म्हणजे हम्म. त्याच्या विरोधात दुसरं केमिकल देतात. आपल्या औषधं काय आहेत? काही औषधं जी आहेत अँटी हम्म. असतात ना. हा. अँटीबायोटिक म्हणतो आपण. हम्म. हा, तर अँटी जी औषधं ते विरुद्ध केमिकल दिलं का ते हे मूळ केमिकलचा प्रभाव कमी होतो. जसं आता ऍसिडिटी झाली तर अल्कलाईन म्हणजे काय म्हणतात ना, अँटासिड देतात ना. म्हणजे किंवा दुसरं त्याच्या विरोधातलं काही पदार्थ आपण खाल्ला
जो पित्त कमी करतो, तर ते पित्त कमी होतं. पण पित्ताचं कारण स्वभावात आहे ना ते. एक कारण स्वभावात आहे. बरोबर. आणि तुम्हाला हॅबिट जे म्हणलं का मी, विचार किंवा अवगुण, ते ह्याच्यामुळं म्हणलं मी, माझा स्वतःचा अनुभव. कारण वडिलांचं डोकं दुखायचं म्हणून माझं दुखायचं. आणि वडील काही दिवस धूम्रपान करायचे. तर मी ड्रायव्हिंग करत असताना धूम्रपान बऱ्याचशा वेळेस केलं. पण ती एक माझी हॅबिट झाली. मग मी विचार केला, वडिलांना आजार आणि वडिलाचं धूम्रपान हे माझं आलं का माझ्या, ते असं ह्याच्यामुळे मी प्रश्न विचारला होता. पण मी वड व- जागृतीमुळे त्यातून बाहेर पडलो. वडिलांना ड्रायव्हिंग येत होतं का? नव्हतं येत. मग ते कस काय मध्य धूम्रपान करायचे? ड्रायव्हिंगचं नाही, पण आपले आजाराचं आणि हॅबिटचं बोलत होतो मी. हॅबिट. हा. काही गोष्टी वडिलांची. कॉमन, माणूस म्हणून सगळ्या बऱ्याच गोष्टी कॉमन असतात सगळ्यांकडे. हा. काही गोष्टी ज्या असतात ना, हम्म. त्या एकसारख्याच आहेत. म्हणजे आता हा. आपल्या सगळ्यांना कधी ना कधी राग येतो. येतोच. आता इथं कोणीच नाही का ज्याला राग आला नाही, है ना? आणि राग जर आला तर त्याच्यातून काही केमिकल तयार होतात, ग्रंथी स्रावतात, आणि त्याचा परिणाम आपल्या इंद्रियांवर होतो. मग आता मला मला समजा माझा स्वभाव पूर्वी जास्त रागीट होता, आणि त्याच्यामुळे पूर्वी मला थोडंसं पित्त असायचं, म्हणजे बरंच पित्त असायचं, भय भय असायचं. त्याच्यामुळं त्याचे ते काय परिणाम व्हायचे. तर ज्यांना ज्यांना पित्त आहे त्यांचा त्यांचा राग त्याला कारणीभूत आहे, द्वेष कारणीभूत आहे. आणि ते काही गोष्टी आपल्यामध्ये समान आहेत. म्हणून तर आपण एकमेकांशी ही जी देवाणघेवाण करतो, तर काही गोष्टी समान आहेत ना. हम्म. तशी भाषा समान आहे, तसे काही स्वभाव समान आहेत, काही गुण समान आहेत, काही अवगुण समान आहेत. म्हणून आपण एकमेकांशी बोलतो, देवाणघेवाण करू शकतो. ते जर नाही, आपण प्राण्यांशी नाही बोलत ना. इतर प्राण्यांशी कुठं कारण त्यांचे आणि आपले ते गुण जुळत नाहीत ना. आपले गुण जुळतात, काही त्यांचे आपले गुण जुळतात समजा प्राण्यांचे, पण लँग्वेज नाही जुळत ना, भाषा नाही जुळत. मग आपली भाषा त्यांच्यावर आपण लादतो, ते म्हणजे चापकाची भाषा, ओरडायची भाषा, है ना. मग त्यांना शिक्षेची भाषा, म्हणजे आपल्या आपल्या कामासाठी त्यांना आपण वापरून घेतो. तर ती ती भाषाच आहे ती. हम्म. छान चर्चा चालली. हॅलो. हा बोला. आवाज येतो माझा आता? हा हा, बोला बोला. आणि त्या दिवशी मी असं वाचलं होतं की आपण ज्या गोष्टी करतो, म्हणजे सुखाच्या गोष्टी समजा उदाहरणार्थ, तर मध्ये एक असं डोपामिन नावाचं काहीतरी रसायन तयार होतं. आणि ते रिप्लेशन तर झालं तर त्या मेंदूला डोपामिनची सवय होते. आणि मग ते डोपामिनचं म्हणजे डोपामिन मिळण्याची त्याची क्रिया तो. अजून गडबड आहे तुमच्या माईक हो मध्ये. ना? हो, हो. सिस्टम व्यवस्थित करून घ्या. आता तुम्हाला माहिती आहे का काय? ठीक आहे. सिस्टम व्यवस्थितच पाहिजे. आपले मोबाईल आणि काही त्याचं नाही, समजा कार्ड आजपर्यंत. कार्ड बदलून बघा तुम्ही, रिलायन्स वगैरे टाकून बघा. तुमचं हो BSNL आहे ना? हो. हा, मग BSNL ला प्रॉब्लेम आहेत. रिलायन्सचं कार्ड करून घ्या ते. नाही, तिथे साऊंड सिस्टीम काहीतरी चालू आहे, त्यामुळे ते कनेक्शन होत असणार. नाही, साऊंड सिस्टम आणि ते हे पण आहे त्यांचं. BSNL ला प्रॉब्लेमच आहेत ना नेटवर्कचे. हम्म. पोर्टिंग करायला हरकत नाही. आता तुमचं काय ते ऑफिसमध्ये ते लागायचं, आता काही गरज नाही त्याची ना. जय भीम सर. हा, जय एक भीम, बोला. संतुष्टी जी आहे ही एक मनाची अवस्था आहे का? संतुष्टी ही संतुष्टी म्हणजे समाधान जे आहे ना, ते समाधानामध्ये समंजसपणा आहे. समंजसपणाचा म्हणजे प्रज्ञा, अंडरस्टँडिंग, दृष्टी. त्याच्यातून जो समंजसपणा आहे, तो समंजसपणातून
समंजसपणाचा परिणाम संतुष्टी आहे. संतुष्टी म्हणजे कसं आहे की हे लक्षात येतं की समजा मला खूप खायची इच्छा आहे आणि मला एक जागृतीमुळे लक्षात येतं, समज येते की किती खाल्लं तरी मन शांत होत नाही. त्याला किती द्या, मनाला किती द्या, त्याच्या इच्छा किती पूर्ण करा, ते जर शांत होत नाही तर ही गोष्ट लक्षात येते का नाही गाड्या, हे ते म्हणाल तसं करणं नाही बरोबर. मग संतुष्टी येते. किंवा जीवनातलं मगाशी आपण म्हटलो, त्रास हा जर ठरलेला आहे माणसाला, दुःख हे जर ठरलेलं आहे, जन्म जरा व्याधी मरण, प्रियांचा वियोग अप्रियांचा संयोग, मनासारखं न होणं, हे जर दुःख ठरलेलंच आहे, तर मग त्या दुःख देणाऱ्या कारणाचं गुलाम काय म्हणून राहायचं. ही समज जेव्हा येते ना, तेव्हा ते दुःख आपण आपापच त्याला सहन होतं. ते सहन होतं. तर अशी संतुष्टी आहे. संतुष्टी म्हणजे समाधान आहे. जेवढं आहे तेवढं समाधान, म्हणजे मिळतं त्याच्यामध्ये समाधान आहे. संतुष्ट का नसतो माणूस? पाहिजे, अजून पाहिजे, आणखीन पाहिजे, जास्त पाहिजे, खूप पाहिजे, अति पाहिजे, त्याचा संचय पाहिजे. पण तिथं कधी संतुष्ट नसतो माणूस. किती मिळालं तरी संतुष्ट नसतो. पण जेव्हा समजदारी येते तेव्हा कळतं, अरे किती साठवलं तरी आहे, तरी पण ते असंतुष्टच आहे मन, त्याला अजून पाहिजे. आपापच आपण त्या अवगुणातून बाहेर पडतो आणि ती संतुष्टीची अवस्था आहे. मग समाधान, संतुष्टी म्हणजे समाधान. तर दुःख नष्ट होत नाही आणि हम्म. दुःख पाहण्याची आपली नजर बदलते. हा. दुःख नष्ट होत नाही, दुःख पाहण्याची आपली नजर बदलते. नजर, हा म्हणजे दृष्टी. दृष्टी, समज, तीच समज. समज बदलली की मग त्याचा परिणाम संतुष्टी आहे. आणि ती समज सतीमुळे, जागृतीमुळे बदलते. म्हणजे कळतं आपल्याला काय चाललंय चित्तामध्ये, मनामध्ये. कारण आपल्याला वापरणाऱ्या, पळवणाऱ्या त्या ह्या इमोशन्सच असतात, या चित्तच असतं. लोभ आणि द्वेष असतं. त्याच्यानुसार धावपळ करणारे विचार असतात. विचार हे तर माध्यम आहे, त्याचं साधन आहे. तर थांबायचं का, की अजून काही? तर एक एक विचारायचं होतं हा, विचारा. की बघा, जन्म जेव्हा होतो, झाल्यानंतर जसजसं लहान मुलं वाढतं, तसं तसं तो कोणत्या ना कोणत्या गोष्टी स्वतःकडे खिचून घेतो, तोंडात घालतो. मोठं होतं त्यावेळेस मग त्याला वेगवेगळ्या गोष्टीची चव कळते. आणि ती जी निसर्गाने दिलेली आहे, जिभेला किंवा मनाला चव कळणं, ही जी गोष्ट आहे, या गोष्टीमुळं समजा आपण काही खाल्लं तर त्याचं पचन होण्यासाठी किंवा स्राव श्रवण्यासाठी टेस्ट लागली जाते. आणि नंतर मग ते आपलं अन्न व्यवस्थित पचतं. म्हणजे ही निसर्गाने आपल्याला देणगी दिलेली आहे, की तुम्हाला कोणत्याही अन्नाची टेस्ट लागली पाहिजे, की जेणेकरून तुम्हाला ते पचन झालं पाहिजे. फक्त मग ज्यावेळेस आपण तृष्णा कमी करायचं म्हणतो, तर मग निरुत्साह एक प्रकारचा होऊन जातो. तर मग ह्याचा मध्यबिंदू कसा साधायचा? सगळ्याच तृष्णा जर आपण कमी करत चाललो, तर मग निगेटिव्हिटी. तृष्णा, तृष्णा कमी करायला सांगितलं, गरजा नाही ना. गरजांच्या तृष्णा असतात, पण तृष्णा कमी करायला, कारण अतिरिक्त जे असतं ते पुढं सोसत नाही तरी पण पाहिजे, ती हॅबिट बनलेली आहे ती. म्हणजे समजा मिरची आवडते, तिखट आवडतं खायला, आणि उद्या तुम्हाला समजा पोटाचा कॅन्सर झाला,
आपल्याला कोणाला. आणि तिखट तुम्ही खाऊ शकत नाही, आणि तिखट तर तुम्हाला खूप आवडतं. त्याची तृष्णा आहे, त्याची इच्छा आहे. आता काय करणार तुम्ही? तिखट खाणार? त्रास पाहिजे असेल तर खा. त्रास पाहिजे असेल तर खा, पण त्रास नकोय. किंवा गोड, आता डायबिटीज झालंय आणि गोड तर फार आवडतंय, आणि इकडे मधुमेह झालाय, गोड डायबिटीज झालंय, आणि खायची तर इच्छा आहे, तृष्णा आहे. मग आता तुमचं उत्तर तुम्हीच द्या आता. तृष्णा तर कमी करायची नाही. ठीक आहे, मी गोड खाईल, मग ठीक आहे, मग डायबिटीज वाढू द्या. तिकडे तेही नको, हे पाहिजे, ते नको, दोन्ही पाहिजे. हेही पाहिजे आणि तेही नाही पाहिजे. म्हणजे डायबिटीज पण नाही पाहिजे आणि गोड पण पाहिजे. आता याचा मध्य कसा साधायचा? तो तुम्ही म्हणजे गोळीवर जसं साधता थोडासा, गोळ्यावर. म्हण- पण गोळ्यांचा पण बाकीचा साईड इफेक्ट होतो. त्यापेक्षा ते म्हणतात की गोड कमी करा, आणि गोड तर फार आवडतं, म्हणजे तृष्णा आहे त्याची. आता काय करणार? आता तुम्हीच उत्तर द्या, काय करणार? तृष्णा कमी करायची नाही, निसर्गानं सांगितले गोड खा. म्हणजे मला असं वाटतं, हा. जसं आपण जितकं धम्म वाचतो, धम्मपद किंवा धम्माच्या गाथा वगैरे वाचतो, त्यातून जागृतीचं किंवा भान, सती भान यावरती आपण आलेलो आहोत. म्हणजे या कन्सेप्ट वरती, की जितकं आपलं सती किंवा भान असेल तितकं जगणं सोपं होतं, तितकं आपल्या हातून चुका होत नाही आणि चांगल्या गोष्टी घडतात. तसंच लिमिटेशन लावणं, प्रत्येक गोष्टीला लिमिटेशन लावणं, ही हा एक कन्सेप्ट पण याच्याबरोबर मला वाटतं योग्य असावा, बरोबर असावा. नाही, लिमिटेशन का लावायचा हा प्रश्न आहे. कारण शेवटी त्याच्यातून होणारे जे दुष्परिणाम आहेत ते आपल्याला नको असतात ना, म्हणून लिमिटेशन येतं. पण समज जर नसेल तर लिमिटेशन नाही येत. म्हणजे तृष्णा ही लिमिटमध्ये नाही राहत. अतिरिक्त इच्छा या लिमिटमध्ये राहत नाही, कारण तो फोर्स आहे. तो फोर्स आहे, आणि ते तुम्हाला ते करायला भाग पाडतं. आणि ते का भाग पाडतं? तर त्या तृष्णेचा आणि त्याच्यानुसार घडणाऱ्या कृतीचं भान नाही, सती नाही. ती जागृती आली की ते तृष्णेवरच पायबंद येतो आपापच. कारण ती आपल्याला पळवते आणि दुष्परिणाम भोगायला दुःखाचं कारणच तृष्णा आहे. इतकं म्हणजे हे आहे की तृष्णा ही निसर्गाने दिली, आणि त्याचे परिणामही निसर्गाने दिलेले आहेत. म्हणजे निसर्ग मूर्ख आहे. निसर्गाला निसर्गाचं फार कौतुक करण्याचं काही हे नाही वाटत मला. निसर्गानं जर दुःख दिलंय तर तृष्णा निसर्गच देतो. मग समजदारी पण निसर्गाने दिलेली आहे. तर निसर्ग चांगला आणि वाईट असं नाही, फक्त कार्यकारण भाव लक्षात येण्याचाच उशीर आहे. कार्यकारण भाव कशामुळे काय घडतं हे कळणं महत्वाचं आहे. निसर्गाच्या नावाखाली आपण काही नाही करू शकत, कारण निसर्गाला काही कळत नाही. त्याला कळालं असतं तर त्याने दुःख कशाला निर्माण केलं असतं, यातना कशाला निर्माण केलं? सगळं चांगलंच करायला पाहिजे ना. बरोबरच. हा. ते कळत नाही म्हणून माणसं ते देवाचं काम आहे, ते आपण नाही हातात घ्यायचं. देवच मूर्ख आहे तो. तर देव नाही मूर्ख, त्याला निर्माण करणारे मूर्ख आहेत. कारण त्याला माणसानेच निर्माण केलं. निसर्ग निसर्ग हे पण माणूसच म्हणतो, पण निसर्गातला कार्यकारण भाव कुठं सगळा कळतो माणसाला? कारण माणूस हा अज्ञानी अविद्येत आहे, भानावर नाही. तर त्याला निसर्गही कळत नाही, म्हणजे तो स्वतःच का आहे इथं तेच कळत नाही. जेव्हा कळायला लागतं तेव्हा कळतं की जे सत्य आहे ते प्रतित्य समुत्पाद आहे, कार्यकारण भाव आहे. कशामुळं काय होतं हे कळालं, संपला विषय.
मग त्याच्यातून जे काय घडतं ते सगळं चांगलंच घडतं. म्हणजे दुःख मुक्ती मिळू शकते, याच्यापेक्षा दुसरं काय पाहिजे. तर सगळी धडपड त्याच्यासाठीच चालली. चला, तुम्ही म्हणत असाल तर मी आता थांबतो. आणि कारण काही ना कामाला जायचं असतं, काही उद्योगधंदे असतात, आणि त्यांना असं वाटत असेल कसं सोडून जावं. नाही नाही सर, खूपच छान झालं. 2 गात्या झाल्या आणि विषय पण खूप छान होता आणि चर्चा पण छान झाली. आणि ही सगळं रेकॉर्ड झाली आता, विशेष म्हणजे रेकॉर्ड झाली ना चर्चा. हा, हे सगळं रेकॉर्ड ठीक आहे, केलंय. चांगली गोष्ट आहे. थांबूया. जय भीम, नमो बुद्धाय. हो हो सर. हो सर. जय भीम.